वेलकम बॅक टू मृणाल रेसिपीज। आज आपण बनवणार आहोत ब्रेड पकोडा। त्यासाठी सगळ्यात आधी इथं मी 1 वाटी बेसनचं पीठ घेतलं होतं। त्यानंतर ह्याच्यामध्ये मी ओवा टाकणार आहे। ओवामुळे एक चांगला फ्लेवर येतो ओवा ॲड केल्यानंतर। त्यानंतर ओवा चांगला हाताने क्रश करून घ्यायचा आहे। त्यानंतरच आपण पिठात ॲड करणार आहोत। त्यानंतर हळद ॲड करायची आहे, थोडीशीच हळद ॲड करायची आहे। हळद आपण कलर येण्यासाठी ॲड करणार आहे। आपण जे पकोडे बनवणार आहोत त्याच्यामध्ये चांगला येलो कलर दिसला पाहिजे, त्यासाठी थोडीशी हळद। त्यानंतर रेड चिली पावडर ॲड केली होती आणि चवीनुसार मीठ ॲड करून घ्यायचं आहे। मग पाणी आपण ॲड करून घेणार आहोत। तुमच्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करून घ्या आणि मिक्स करून घ्या। लक्षात ठेवायचं आहे पाणी ॲड करताना की आपलं बॅटर जे आहे ते जास्त पातळसुद्धा झालं नाही पाहिजे आणि जास्त थिक पण नाही असायला पाहिजे। सो आपल्याला मीडियम कन्सिस्टन्सीमध्ये आपलं बॅटर ठेवायचं आहे। जर एकदमच लिक्विड कन्सिस्टन्सीमध्ये बॅटर झालं तर आपल्याला व्यवस्थित आपले पकोडे जे आहेत ते व्यवस्थित बनणार नाहीत। त्यासाठी आता मी तुम्हाला दाखवेन इथे मिक्स करून झाल्यानंतर की आपलं बॅटर जे आहे ते केवढ्या कन्सिस्टन्सीमध्ये ठेवायचं आहे। पहिलं तर कंटिन्यूअसली मिक्स करत राहा, पाणी ॲड करत मिक्स करत राहा, जेणेकरून क्लॉट्स होणार नाही आहेत। आणि तुम्ही बघू शकता थिकनेस केवढी ठेवली होती मी बॅटरची, तेवढीच थिकनेस तुम्हाला ठेवायची आहे। तर ब्रेड्सची स्लाईस आहेत ना, मी इथे 2 पीसमध्ये कट करून घेतले होते। तर इथे मी तेल गरम करायला ठेवणार आहे। तेल आहे ना चांगलं तापवून द्यायचं आहे। एकदम चांगलं गरम झाल्यानंतर आपण गॅस जो आहे तो स्लो करून ठेवायचा आहे आणि लो टू मीडियम फ्लेमवरती आपले ब्रेड पकोडे जे आहेत ते फ्राय करून घेणार आहोत। सगळ्यात आधी तर एक ब्रेड आपण ह्याच्यामध्ये ॲड केला होता बॅटरमध्ये आणि चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपण तेलात एक एक करून सोडणार आहोत। हे 1 ते 2 मिनटामध्ये व्यवस्थित कुक होतात। लो टू मीडियम फ्लेमवरती फ्राय करायचं आहे। पण जर तुम्हाला पाहिजे असतील की जास्त क्रिस्पी व्हावे तर तुम्ही जास्तीत जास्त 3 मिनटं त्याला फ्राय करू शकता, तेल जर चांगलं तुमचं गरम झालेलं असेल तर। इथे आपण टर्न करून घेणार आहोत आपलं पॅटीस, व्यवस्थित टर्न करून घ्यायचं आहे आणि जोपर्यंत त्याला गोल्डन ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत फ्राय करायचं आहे। सो आता आपलं आपले जे ब्रेडचे भजी आहेत ते रेडी झालेले आहेत। सो कशी वाटली रेसिपी कमेंट करा आणि थँक्यू फॉर वॉचिंग।